पुण्यातील एका श्रीमंत व्यावसायिक कुटुंबावर अचानक दुःखाचा डोंगर कोसळला। जयपूरमध्ये होणाऱ्या भव्य लग्नाची तयारी अंतिम टप्प्यात होती। 17 कोटी रुपये खर्च करून पॅलेस बुक करण्यात आला होता। पाहुण्यांसाठी 2 विशेष विमानांची सोय करण्यात आली होती। पण लग्नाआधीच घडलं असं काही ज्यानं सगळ्यांनाच हादरवून सोडलं। ही आहे तरुण व्यावसायिक केतन अग्रवाल यांच्या मृत्यूची थरारक आणि धक्कादायक कहाणी। लोणावळ्यातील ऐतिहासिक लोहगड किल्ल्यावरून पडून केतनचा मृत्यू झाल्याची बातमी सुरुवातीला अपघात म्हणून समोर आली। ट्रेकिंग दरम्यान पाय घसरून तो दरीत कोसळल्याचं सांगितलं जात होतं। पण पोलिसांनी तपास सुरू केला आणि या प्रकरणानं एक भयावह वळण घेतलं। पोलीस तपासात समोर आलं की केतनची होणारी पत्नी सिया गोयल हिला हे लग्न मान्य नव्हतं। तिचे दुसऱ्या एका तरुणाशी प्रेमसंबंध होते। त्यामुळे केतनला मार्गातून हटवण्याचा कट रचल्याचा आरोप समोर आला। या कटानुसार केतनला लोहगड किल्ल्यावर फिरायला नेण्यात आलं आणि तिथे योग्य संधी साधून त्याला खोल दरीत ढकलण्यात आल्याचा आरोप आहे। या घटनेनंतर सुरुवातीला अपघाताचा बनाव करण्यात आला। मात्र लोणावळा ग्रामीण पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण, हालचालींची पडताळणी आणि सखोल तपास केला असता हा मृत्यू अपघात नसून पूर्वनियोजित कटाचा भाग असल्याचा संशय बळावला। केतन विशाल अग्रवाल यांच्या ज्याच्याबरोबर लग्न ठरवला होता आणि काही दिवसाने लग्न होणार होता सिया गोयल, त्याच्याबरोबर त्याचा नाता काही दिवसापासून वाईट झाला होता आणि त्याच्या तापसात काही भांडणासारखे प्रकार सुद्धा झाले होते। आणि याच्यात एक तिसरा इसम जे आहे तो चेतन चौधरी नावाचा आता होता आणि तो व्यक्ती ही सिया गोयलचे बरोबर त्या दोघांनी कट रचून त्याला मारण्याचा त्यांनी कट रचला आणि त्याप्रमाणे प्रॉपर प्लॅनिंगले त्यांना तिकडे घेऊन गेले फिरण्यासाठी लोहगड किल्ल्यावर। आणि हा दोघे वर गेल्यानंतर तो चेतन चौधरी सुद्धा मागून किल्ल्यावर गेला आणि किल्ल्यावर गेल्यानंतर त्यांनी त्याला ढकलून दिला आणि तो खाली पडला आणि त्याची मृत्यू झाली। एकीकडे जयपूरमध्ये होणाऱ्या बिग फॅट वेडिंगची तयारी तर दुसरीकडे होणाऱ्या नवऱ्यालाच कायमचं संपवण्याचा कट। या धक्कादायक प्रकरणामुळे पुणे आणि लोणावळा परिसरात एकच खळबळ उडाली आहे। 19 तारखेला सियाचा वाढदिवस होता म्हणून त्यांनी हट करून खूप त्याच्यासोबत जिद्द करून त्याला 18 तारखेला आपण प्री बर्थडे म्हणून त्याला तिकडं लोहगड किल्ल्यावर घेऊन घेऊन गेल्यानंतर तिथं वरी गेले घरनं माझ्याकडनं इथनं 8:20 तो निघाला होता। 11:15 वाजता आम्हाला कळालं, सियाच्या मम्मीचा फोन आला की तो केतन लोहगड किल्ल्यावरनं खाली दरीत कोसळला। आम्ही इथनं ताबडतोब तिथं पोचलो। तिथं गेल्यावर ग्रामस्थान पोलिसांनी सगळे इन्व्हेस्टिगेशन, त्याची बॉडी होडकून ठेवली होती, आणून आम्हाला दाखवली तर तो गेला होता। त्यानंतर ते बघून अपघात आम्हाला सुद्धा वाटलं नाही की ते अपघात आहे या घात आहे। आम्हाला पण अपघातच समजत होतो आम्ही। पर जेव्हा त्याची बॉडी घेऊन पोलीस आले त्यावेळेस सियाचा कसलाही रिॲक्शन नव्हता। जसं एखाद्या मुलीचा अगर खरा नवरा वारतो तर त्याला काही दुःख होतो, त्या दुःखासारखं त्याचं काही नव्हतं। पहिली गोष्ट तिथं थोडी खटकली, परत आम्हाला हॉस्पिटलला जायचं होतं म्हणून आम्ही लक्षात नाही दिलं। आणि तपास झाल्यानंतर आमच्या हे लक्षात आलं की ह्या पोरीचा चेतन बाबूलाल चौधरी ह्या नावाच्या पोरासोबत अफेअर होतं नोव्हेंबरपासून। आणि त्या अफेअरमध्ये ते बाहेर कुठं हनीमूनला पण गेलते, कुठं बाहेर फिरायला पण गेले होते। आणि तो पोरगा त्यांच्यासोबत 20-30 फुटं मागं पुढं चालत होता लोहगड किल्ल्यावरती। आणि वरी जाऊन त्यांच्या दोघांच्या संगनमताने त्यांनी केतनला तिथनं मारून वरनं फेकून दिला। या प्रकरणी पोलिसांनी संबंधित आरोपींना ताब्यात घेतलं असून पुढील तपास सुरू आहे।